कोणती बँकिंग सेवा ग्राहकांना त्वरित निधी हस्तांतरित करण्याची परवानगी देते? IMPS, IMPS. वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचण्यापूर्वी DRAला DRA औपचारिक मंजुरी फॉर्मल अप्रूव्हल आवश्यक असते. प्रिन्सिपलद्वारे केस बाय केस मंजुरी केस बाय केस अप्रूव्हल बाय प्रिन्सिपल. बँकेला वेळेवर देयके ड्यूज का दिली जावी लागतात? बँक ठेवी कर्ज देते. ठेवीदारांना पैसे देण्यासाठी परतफेडीची आवश्यकता आहे. पेमेंट आणि सेटलमेंट प्रणाली पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स च्या देखरेखीखाली सुपरविजन असतात. सर्वात योग्य पर्याय निवडा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ग्राहक कस्टमर ही संज्ञा कशात परिभाषित केली गेली आहे? PMLA 2005. भारतात आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयीकरण नॅशनलाइज्ड कोणत्या वर्षी झाले? बँक ऑफ हिंदुस्थान, बँक ऑफ हिंदुस्तान. अनेक बँकांमध्ये ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ग्रीव्हन्स रिड्रेसल स्वीकारलेल्या उपाययोजनांपैकी एक म्हणजे दर महिन्याला एक दिवस ग्राहक दिन कस्टमर्स डे म्हणून पाळणे. या दिवशी सर्वात योग्य पर्याय निवडा. ग्राहक निश्चित वेळेत शाखा व्यवस्थापक आणि नियंत्रण कार्यालयांच्या प्रमुखांना भेटू शकतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणते बँकिंग उत्पादन बँकिंग प्रॉडक्ट डिझाईन केलेले आहे? जास्त व्याजदर असलेले मुदत ठेव फिक्स्ड डिपॉझिट. मुद्रा अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे? वरील दोन्ही. आर्थिकदृष्ट्या वगळलेल्या लोकांच्या फायनान्शियली एक्सक्लुडेड बाजारपेठेचा खंड व्हॉल्यूम उलाढाल टर्नओव्हर आणि संख्या नंबर असते. सर्वात योग्य पर्याय निवडा. कमी जास्त. सीमापार पेमेंटसाठी क्रॉस बॉर्डर पेमेंट्स कोणती बँकिंग सेवा वापरली जाते? स्विफ्ट. PMJDY अंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधेच्या सुरक्षिततेसंबंधी सिक्युरिटी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. ओव्हरड्राफ्टसाठी कोणतीही सुरक्षा आवश्यक नाही. बँक मुदत ठेवीचे फिक्स्ड डिपॉझिट वैशिष्ट्य कशाने आहे? वरील सर्व. मुदत ठेव पावती फिक्स्ड डिपॉझिट रिसीट्स बद्दल खालीलपैकी कोणते सत्य आहे? ती जारी करणाऱ्या शाखेत देय आहे. बकरग्राहक संबंध कधी संपुष्टात येतो? वरील सर्व. योग्य डोळ्यांशी संपर्क
आय कॉन्टॅक्ट राखल्याने कशात मदत होते? कर्जदाराचे गैरमौखिक वर्तन नॉन वर्बल बिहेवियर पाहणे. लघु उद्योग स्मॉल एंटरप्राइज म्हणजे असा उद्योग जिथे संयंत्र आणि यंत्रसामग्री किंवा उपकरणांमध्ये केलेली गुंतवणूक पेक्षा जास्त नाही आणि उलाढाल पेक्षा जास्त नाही. 10 कोटी 50 कोटी. अनपेक्षित जोखमींपासून अनफोर्सीन रिस्क्स संरक्षण करण्यासाठी कोणते वित्तीय उत्पादन डिझाईन केलेले आहे? विमा इन्शुरन्स. क्रेडिट समुपदेशनातील क्रेडिट काउन्सलिंग पाया कोणत्या आहेत? बँकेशी बोलणे, कर्ज व्यवस्थापन कार्यक्रम डीएमपी आणि पुनर्नियोजन रिफेसमेंट. वसुली प्रक्रियेतील रिकव्हरी प्रोसिजर पहिली पायरी काय आहे? पेमेंट इतिहास पेमेंट हिस्ट्री अभ्यासणे. खालीलपैकी कोणता दर आरबीआयद्वारे आरबीआय निश्चित केला जात नाही? बचत ठेवींवरील व्याजदर. पहिल्यांदा डिफॉल्ट फर्स्ट टाइम डिफॉल्टर करणाऱ्याला ईएमआय डीएमआय डिफॉल्टचे परिणाम स्पष्ट करणे. भविष्यातील कर्ज घेणे कठीण होईल हे स्पष्ट करा. खालीलपैकी कोणते ग्राहकाच्या ओळखीसाठी बँकेला उपलब्ध असलेले अधिकृत वैध दस्तऐवज ऑफिशियली व्हॅलिड डॉक्युमेंट आहे? निवडणूक ओळखपत्र इलेक्शन आयडी कार्ड. भारतातील वित्तीय सेवांचे उबेरायझेशन अब्रायझेशन जॅम त्रयीमुळे सुरू झाले, ज्यात कशाचा समावेश नव्हता? सूक्ष्म वित्त संस्था मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स. पीएमएमवाय पीएमएमवाय कर्ज कोण घेऊ शकते? कोणताही भारतीय नागरिक. बँकिंग व्यवहारांमध्ये ग्राहक सामान्यतः त्याच्या तिच्या द्वारे ओळखला जातो. सर्वात योग्य पर्याय निवडा. बँकेकडील स्वाक्षरी सिग्नेचर ऑन रेकॉर्ड विथ द बँक. बँकलेखी सूचना नोटीस इन रायटिंग दिल्याशिवाय कोणतेही कायदेशीर किंवा इतर वसुली उपाययोजना ज्यात सुरक्षा ताब्यात घेणे रिपजेशन समाविष्ट आहे सुरू करणार नाही. सत्य ट्रू. बँकांचे मुख्य कार्ये प्रिन्सिपल फंक्शन्स कोणती आहेत? वरील सर्व एनपीएसाठी मुदत कर्जाच्या टर्म लोन संदर्भात व्याज आणि किंवा मुद्दलचा प्रिन्सिपल हप्ता किती दिवसांपेक्षा जास्त थकीत राहतो? 90 दिवसांपेक्षा जास्त. खालीलपैकी कोणते ग्राहक तक्रारींचे कस्टमर कंप्लेंट्स मुख्य कारण नाही? अंतर्मानके गॅप स्टँडर्ड. खालीलपैकी कोणते आरबीआयचे आरबीआय
कार्य नाही. सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारणे. खालीलपैकी कोणती अनुसूचित व्यावसायिक बँक स्केड्युल्ड कमर्शियल बँक आहे? वरील सर्व. पीएमजेडीवाय खातेधारकाला चेकबुक हवे असल्यास त्याला दिला. सर्वात योग्य पर्याय निवडा. बँकेच्या किमान शिल्लक निकषांची मिनिमम बॅलन्स क्रायटेरिया असल्यास पूर्तता करावी लागेल. बँक कशाच्या विरोधात कर्ज देत नाही? लॉटरीचे तिकीट, लॉटरी तिकीट. बँकेत बचत खाते एसबी अकाउंट उघडण्यासाठी किमान वय किती आवश्यक आहे? 10 वर्षे. नियर फील्ड कम्युनिकेशन्स NFC मोबाईल संपर्करहित कार्ड तंत्रज्ञानाच्या कॉन्टॅक्टलेस कार्ड टेक्नॉलॉजी बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? डेबिट क्रेडिट कार्ड व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकत नाही. आवर्ती ठेव खात्याचा रिकरिंग डिपॉझिट अकाउंट प्राथमिक उद्देश काय आहे? नियमित बचतीला प्रोत्साहन देणे. BC सोबतच्या मायक्रो ATMद्वारे मायक्रो ATMs कोणत्या प्रकारच्या व्यवहारांना समर्थन दिले जाते? सर्वात योग्य पर्याय निवडा. ठेव, पैसे काढणे, निधी हस्तांतरण आणि शिल्लक चौकशी. ग्राहकाने एक हप्ता इन्स्टॉलमेंट चुकवला, तुम्ही काय सल्ला द्याल? परतफेड करा, अन्यथा बँकेसोबतचे संबंध बिघडतात. वसुलीतील यश सक्सेस इन रिकव्हरी कशावर अवलंबून असते? नियामक नियमांचे पालन, संग्रह कौशल्ये आणि धोरण कंप्लायन्स विथ रेग्युलेटरी नॉर्म्स, कलेक्शन स्किल्स अ स्ट्रॅटेजी. PMJDY अंतर्गत बँकिंग सुविधा सर्वांना च्या अंतरावर उपलब्ध असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. 5 किमी. जेव्हा एखादा ग्राहक बँकेच्या धोरणाचा गैरवापर अब्युसेस करतो तेव्हा तुम्ही काय करावे? विनम्रपणे शंका स्पष्ट करणे, क्लॅरिफाय डाउट्स कॉटियसली. अटल पेन्शन योजनेअंतर्गत अटल पेन्शन योजना सदस्यांचे वय किती असावे? 18 ते 40 वर्षे. ATMचा पासवर्ड फक्त कोणासोबत शेअर करावा? वरीलपैकी कोणीही नाही. लोकपालाच्या ऑम्बड्समन निर्णयावर कोणासमोर अपील केले जाऊ शकते? RBIचे उप गव्हर्नर. संपर्क कार्डसह कॉन्टॅक्ट कार्ड असलेल्या हँडहेल्ड डिव्हाइसबद्दल हँडहेल्ड डिव्हाइस खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ते पूर्णपणे ऑफलाईन वातावरणात अखंडितपणे कार्य करण्याची क्षमता ठेवते.
आधार आधारित ई-केवायसी, आधार बेस्ड ई-केवायसी काय आहे? या प्रणालीमध्ये बंका बायोमेट्रिक्स ओटीपी वापरून इलेक्ट्रॉनिक ओळख पडताळणी करू शकतात आणि त्यांच्या प्रणालीमध्ये साठवण्यासाठी UIDAI द्वारे डिजिटल स्वाक्षरी केलेला डिजिटली साइंड इलेक्ट्रॉनिक ओळख दस्तऐवज मिळवू शकतात. बंकांना अंतिम कर्जदाता लेंडर ऑफ द लास्ट रिसॉर्ट म्हणजे सर्वात योग्य पर्याय निवडा. रेपो द्वारे तात्पुरत्या आधारावर RBI द्वारे बंकांना तरलता समर्थन लिक्विडिटी सपोर्ट. महागाई इन्फ्लेशन कशाशी संबंधित आहे? सामान्य किंमत पातळीत वाढ राईज इन जनरल प्राइस लेव्हल. व्यावसायिक सुलभक बिझनेस फॅसिलिटेटर खालीलपैकी कोणती गतिविधी हाती घेईल? 1. क्रेडिट समुपदेशन. 2. स्वयंसहायता गट SHGs, संयुक्त दायित्व गट JLGs यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे पालन पोषण करणे. 3. वसुलीसाठी पाठपुरावा. 4. लोकांना शिक्षित करणे आणि पैशाबद्दल सल्ला देणे. 1, 2, 3 आणि 4. देखभालीच्या ग्रूमिंग मूलभूत घटकांमध्ये कशाचा समावेश होतो? स्वच्छता आणि पेहराव हायजीन ड्रेसिंग. भारतातील बंकांचे मुख्यतः 2 श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते. अनुसूचित आणि गैरनुसूचित बंका स्केड्युल्ड अँड नॉन स्केड्युल्ड बँक्स. ATM जिथे तृतीय पक्ष ATM मशीनची मालकी ठेवतो आणि चालवतो, ज्यात भाडे बिल इत्यादींचा भरणा समाविष्ट आहे आणि बंक नेटवर्क प्रणालीसह कनेक्टिव्हिटी आणि रोख रक्कम प्रदान करते, त्याला ATM म्हणतात. सर्वात योग्य पर्याय निवडा. व्हाईट लेबल. खाजगी क्षेत्रातील बंकांच्या प्रायव्हेट सेक्टर बँक्स बाबतीत खाजगी मालकी पेक्षा जास्त असावी. 51% पेक्षा जास्त. कर्जदाराला संदेश समजला नसेल तेव्हाची कारवाई. पुनरावृत्ती पुनपुष्टी करणे आणि स्पष्ट करणे. रिट्रेट मूव क्लॅरिफाय. भारतीय रिझर्व्ह बँक RBI चे प्राथमिक कार्य काय आहे? मौद्रिक धोरणाचे मॉनिटरी पॉलिसी नियमन करणे. चांगल्या संवादाच्या गुड कम्युनिकेशन वैशिष्ट्यांमध्ये कशाचा समावेश होत नाही? उत्स्फूर्त उत्तर स्पॉन्टेनियस रिप्लाय. जागतिक बँकचे वर्ल्ड बँक मुख्यालय कोठे आहे? वॉशिंग्टन DC. प्रादेशिक ग्रामीण बँका, राज्य सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांची तपासणी पर्यवेक्षक म्हणून कोण करते? NABARD. आर्थिकदृष्ट्या वगळलेल्या लोकांची फायनान्शियली एक्सक्लुडेड खराब आर्थिक स्थिती पाहता या लोकांसाठी
बँकिंग सेवांची वैयक्तिक आवश्यकता असू शकते. लहान आणि कमी प्रमाणात स्मॉल अँड लो इन व्हॉल्यूम. स्वयंसहायता गटाचे सेल्फ हेल्प ग्रुप एसएचजी खाते उघडण्यासाठी एसएचजीच्या केवायसी पडताळणी व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. सर्वात योग्य पर्याय निवडा. फक्त पदाधिकाऱ्यांचे ऑफिस बिअरर्स. जन समर्थ पोर्टल जन सामर्थ पोर्टल नागरिकांना अंतर्ज्ञानी मार्गदर्शन इंट्युटिव्ह गायडन्स प्रदान करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान कटिंग एज टेक्नॉलॉजीज आणि स्मार्ट विश्लेषणे स्मार्ट अनालिटिक्स वापरते. 1. नागरिकांच्या आवश्यकता आणि क्रेडेन्शियल्सनुसार सर्वात योग्य कर्ज योजना निवडण्यासाठी. 2. सबसिडी तपासण्यासाठी. 3. पात्रतेची तपासणी करण्यासाठी. 1, 2 आणि 3. सर्व देशांतर्गत व्यावसायिक बँकांना डोमेस्टिक कमर्शियल बँक्स आरबीआय निर्धारित केलेले प्राधान्य क्षेत्र कर्ज प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग चे लक्ष्य साध्य करणे बंधनकारक आहे. %40 रोजी किंवा त्यानंतर ₹10 लाखांपर्यंतच्या लहान व्यवसाय उत्पन्न निर्मिती स्मॉल बिझनेस इन्कम जनरेटिंग गतिविधींसाठी बँका एनबीएफसी एमएफआयद्वारे मंजूर केलेली कर्जे पीएमएमवाय कर्जे म्हणून ओळखली जातात. 08 एप्रिल 15. कोणती सरकारी योजना सूक्ष्म उद्योगांना मायक्रो एंटरप्राइजेस कर्ज प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते? प्रधानमंत्री मुद्रा योजना पीएमएमवाय. मायआयबीएफ द्वारे जारी केलेले प्रमाणपत्र सीड आहे. सत्य ट्रू. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक पब्लिक सेक्टर बँक कोणती आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया. ईसीजीसी पीसीजीसी चा अर्थ काय आहे? एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. पीएमजेडीवाय खातेधारकाला चेकबुक हवे असल्यास त्याला दिला. सर्वात योग्य पर्याय निवडा. बँकेच्या किमान शिल्लक निकषांची मिनिमम बॅलन्स क्रायटेरिया असल्यास पूर्तता करावी लागेल. खाते संकलक अकाउंट ॲग्रिगेटर आज ग्राहकांसाठी कोणत्या अडचणी दूर करेल? 1. बँक स्टेटमेंटच्या प्रत्यक्ष स्वाक्षरी केलेल्या आणि स्कॅन केलेल्या प्रती सामायिक करणे. 2. कागदपत्रे नोटरी करण्यासाठी किंवा शिक्का मारण्यासाठी धावपळ करणे. 3. वित्तीय इतिहास तिसऱ्या पक्षाला देण्यासाठी वैयक्तिक युजरनेम आणि पासवर्ड सामायिक करणे. 1, 2 आणि 3. पतपात्रता क्रेडिट वर्दिनेस या शब्दाचा अर्थ काय आहे? कर्जदाराची कर्ज परतफेड करण्याची क्षमता. ग्राहकांना मुद्रा कार्ड कोण जारी करते?
बंका थेट किंवा MFIच्या भागीदारीत. निश्चित कालावधीत पद्धतशीर बचतीसाठी सिस्टमॅटिक सेव्हिंग्ज. कोणते बंकिंग उत्पादन वापरले जाते? आवर्ती ठेव, रिकरिंग डिपॉझिट. एक्झिम बंकचे मुख्य कार्य काय आहे? परकीय व्यापारासाठी कर्ज प्रदान करणे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना खालीलपैकी कोणाला उपलब्ध आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. 18 ते 70 वयोगटातील सर्व वैयक्तिक बंक खातेधारकांना. CRR चा अर्थ काय आहे? रोख राखीव प्रमाण, कॅश रिझर्व्ह रेशियो. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जन धन योजना ओव्हरड्राफ्ट OD सुविधा मिळवण्यासाठी कमाल वयोमर्यादा किती आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. 65 वर्षे. जेव्हा एखादा ग्राहक बंकेत लॉकर घेतो तेव्हा बंक आणि ग्राहक यांच्यातील संबंध काय असतो? पट्टेदार लेसर आणि भाडेकरू लेसी. प्रभावी समुपदेशनाच्या इफेक्टिव्ह काउन्सेलिंग आवश्यक घटकांमध्ये कशाचा समावेश होतो? 1. बिनशरत सकारात्मक आदर. 2. सहानुभूती. 3. प्रामाणिकपणा. 4. आत्मजागरूकता. 1, 2, 3 आणि 4. मनी लॉन्ड्रिंग शेवटचा टप्पा काय आहे? इंटिग्रेशन. बंक खात्यांसंबंधी जप्ती आदेश अटॅचमेंट ऑर्डर कोण जारी करते? कर अधिकारी, टॅक्स ऑथॉरिटीज. चेक प्राथमिक उद्देश काय आहे? एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरित करणे. RBI वर्तमान गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास. जर FDRची रक्कम असेल तर बंका FDRs जारी करू शकतात ज्यात मुदतपूर्व पेमेंटची परवानगी नसते. ₹15,00,000 आणि अधिक. बंका NBFC MFIद्वारे कर्जदारांना विस्तारित PMMY कर्जाचे व्याजदर इंटरेस्ट रेट्स काय आहेत? कर्ज देणाऱ्या बंका NBFC MFIद्वारे ठरवलेले वाजवी दर जे एकूण RBI मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट असावेत. आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरणासाठी इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर्स कोणती बंकिंग सेवा वापरली जाते? स्विफ्ट. लेखांकन नियमांनुसार अकाउंटिंग रूलर नाममात्र खाती नॉमिनल अकाउंट्स कशासाठी वापरली जातात?
खर्च, नुकसान आणि नफा उत्पन्न. लघु खात्यांच्या स्मॉल अकाउंट्स बाबतीत खाते च्या आधारावर उघडले जाते. सर्वात योग्य पर्याय निवडा. बँकेच्या विद्यमान ग्राहकाने ओळख करून देणे. An introduction by an existing customer of the bank. बँकिंग लोकपाल, बँकिंग ऑम्बड्समन कोणाद्वारे नियुक्त केला जातो? आरबीआय. चालू खाते ठेवी, करंट अकाउंट डेपॉझिट्स कशासाठी पात्र नसतात? व्याज, इंटरेस्ट. सिडबी स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1990. सूक्ष्म वित्त, मायक्रो फायनान्स पर्यंत वित्तीय सेवांचा विस्तार करते. सर्वात योग्य पर्याय निवडा. गरीब लोकांपर्यंत. जर एखाद्या परदेशी विद्यार्थ्याला पाकिस्तानी नागरिका वगळता नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी बँक खाते उघडायचे असेल तर तिने काय सादर करावे? 1. योग्य व्हिसा आणि इमिग्रेशन पृष्ठांकन असलेले पासपोर्टची प्रत. 2. प्रवेश देणाऱ्या शैक्षणिक संस्थेचे पत्र. 3. खाते उघडल्यानंतर 30 दिवसांच्या आत स्थानिक पत्त्याबद्दल घोषणापत्र. 4. आरबीआयची पूर्वमंजुरी. 1, 2 आणि 3 फक्त. किसान क्रेडिट कार्डाचा किसान क्रेडिट कार्ड वैधता कालावधी व्हॅलिडिटी पीरियड आहे. जास्तीत जास्त 5 वर्षे. आरबीआय नाही तर वित्त मंत्रालयाद्वारे कोणती नोट जारी केली जाते? केवायसी प्रक्रिया दस्तऐवजीकरण पुराव्याद्वारे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स ग्राहकाची ओळख आणि स्थापित करण्यासाठी आहे. सर्वात योग्य पर्याय निवडा. पत्ता, ॲड्रेस. उपप्रमाणित मालमत्ता सबस्टँडर्ड ॲसेट ती असेल जी महिन्यांपर्यंत एनपीए राहिली आहे किंवा त्यापेक्षा कमी. 12. एजंट प्रिन्सिपल पैसे खालीलपैकी कोणत्या खर्चांसाठी स्वतःकडे ठेवू शकतो? भारतीय करार अधिनियम ICA च्या कलम 217 नुसार पगारदार व्यक्तींसाठी सॅलरीड इंडिव्हिज्युअल्स कोणत्या प्रकारचे खाते आदर्श आहे? बचत खाते. 2 वर्षांच्या सामान्य आवर्ती ठेवीमध्ये रिकरिंग डिपॉझिट ठेवीदार काय करतो? 2 वर्षांसाठी निश्चित रकमेची मासिक ठेव करतो.